गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आपल्याला समर्थांनी काय सांगितलं आहे बरं। मनुष्यानं जर आचरणामध्ये राहिलं ना तर मनुष्याला सर्वात आधी भक्ती जवळ करून घेते ना। मनुष्याची भक्ती आहे ना ती फळश्रुती त्याला मिळते। मनुष्याच्या जीवनामध्ये असलेल्या काही उणीवा ती भक्ती भरूनच काढते ना। आणि या भक्तीमुळं भगवंताची भेटसुद्धा होते ना। भगवंताची आपल्यावर कृपा निर्माण होते। बघा, आपण पाहतो भक्ती मात्र काही स्त्रिया काही पुरुष करतात, पण परस्त्रीशी संबंध ठेवतात, परपुरुषाशी संबंध ठेवतात। पण हे योग्य आहे का बरं? जर तुम्ही असं करत असाल ना तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही उपासना करा, हे भक्ती मार्गामध्ये अजिबात चालत नाही। आणि आजसुद्धा आहेत ना, काही मुली आहेत, काही स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत, भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा आपल्या अफेअर चालू आहेत। या अगोदर आपण बंद करायला हवं। हा काळ आहे ना, एक वेळ भगवंत तुम्हाला दया करेल, पण हा काळ कधी सोडणार नाही। समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, परधन भयावह आहे, परस्त्री माते समान आहे। जेव्हा रस्त्यावरून जाणारी परस्त्री आहे ना, ती कितीही सुंदर जरी असेल ना तर ती माते समान आपल्याला मानायला हवं। म्हणजे आपलं आचरण एवढं शुद्ध असावं ना, छत्रपती शिवाजी राजांसारखं। जेव्हा ती सुभेदाराची सून बघा त्या सैन्यांनी राजांपुढे आणली होती ना, पण राजांनी ती स्वीकारली का? अजिबात नाही। तिच्यामध्ये राजांनी स्वतःची आई पाहिली। बघा, एवढं सुंदर आचरण आपलं आहे का बरं? राजांसारखं जरी नसेल ना, पण राजांच्या खालोखाल असलं तरी चालेल। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, बघा आपण दुसरी गोष्ट मानतो की परधन भयावह। कुणाची पडलेली वस्तू आहे ना, किमतीवान असो की कमी असो, पण ती कधीच घेऊ नका। कुणाची वस्तू चोरू नका, कुणाचं काहीही चोरू नका, कारण ते आहे ना, देवापुढं तुम्ही शून्य होता। ते तुमच्या जीवनामध्ये कधीच पुण्य निर्माण करत नाही। आयुष्यामध्ये आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येतात, भरपूर संकट येऊन सुद्धा जातात, पण आपल्याला खायलाच भेटलं नाही असा कोणता दिवस आहे का बरं? कधीही नाही। जो भिकारी आहे ना तो सुद्धा व्यवस्थित खातो, कसलीही चिंता न करता। आपल्या जीवनात तर सर्व काही आहे, तरीही आपण या क्षणिक आनंदासाठी का बरं राहतो बरं? आपण आहे ना, भगवंताचं नामस्मरण करायला हवं। हा देह भगवंताने आपल्याला दिला ना, तो कशासाठी दिला बरं? की या देहानं माझं नामस्मरण करावं, या नामाची सेवा करावी। पण हा मनुष्य करतो का बरं? कधीच करत नाही। हे पूर्वसंचित आणि प्रारब्ध आहे ना, पण मनुष्य आहे ना दरवेळेला हेच म्हणत असतो, माझ्याच वाट्याला दुःख, माझ्याच वाट्याला हे। बघा, पण हे पूर्वसंचित आहे ना, हे पूर्व प्रारब्ध आहे ना, ते आपल्याला भोगावंच लागणार आहे। तुम्हाला संत जनाबाई माहीत असतील। संत जनाबाई कुणाला माहीत नाही असा मनुष्य नसेल। जनाबाईंच्या पण जीवनामध्ये हा प्रसंग आलेला होता ना। बघा, संत जनाबाई एक दिवस आपल्या पतीचं जेवायला वाढत होत्या। बघा, पहिला घास घेताना
पतीनं तावातावानं जनाबाईला मारायला सुरुवात केली. का बरं मारायला सुरुवात केली? कारण भाजीत मीठ नव्हतं. भाजीत मीठ का नाही बरं? तिला हुंदका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. ती विठ्ठलाला म्हणाली, विठ्ठला, तू इथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून का जावं लागतं बरं? म्हणजे इथे माझी काही चुकी नाही. माझ्या हातून कमी थोडा मीठ पडला तर माझ्या नवऱ्यानं मला एवढी मारली ना. तुझ्या समोर मारत आहे, मला तू दिसतोस, तरीसुद्धा तू माझी बाजू का घेत नाही बरं? प्रत्येक भक्ताला तसं वाटावं ना की भगवंत, मी तुझी एवढी सेवा करते, मी तुझी पूजा अर्चना करते, उपास तापास करते, तरीसुद्धा माझ्या बाजूनं तू का राहत नाही बरं? बघा, विठ्ठलानं स्मित हास्य केलं. जणीच्या डोक्यावर हात ठेवला. जणीला तिच्या पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. जनी पूर्वजन्मामध्ये एक राजकन्या होती. गायीसमोर तिनं घास ठेवला. गायीनं ते खाण्यास नकार दिला. जणीनं गायीच्या अंगावर वळ उठतील एवढं मारलं होतं, पण तरीही गायीनं ते खाण्याचा नकारच दिला. विठ्ठलानं जणीच्या डोक्यावरून हात उचलला आणि जणी भानावर आली. विठ्ठल जणीला म्हणाला, पूर्वसंचित आणि कर्मफळ आहे ना, ते कुणालाही चुकलं नाही. हे सर्व भोगूनच या भवसागरातून जावं लागणार आहे. तुझी भक्ती आहे ना, या जन्मातली आहे, तेव्हा तू पूर्वसंचित या जन्मी फेडूनच माझ्या चरणी चिरंतर समाधीत विलीन होशील. संत नामदेवांच्या सहवासात या जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता ना. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, असे त्या म्हणत असत ना. संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु होते. श्री संत ज्ञानदेव विसोबा केचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे ना. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं सुद्धा आहे. विठू माझा लेकरू बाळा, संगे गोपाळांचा मेळा. अगं, हा प्रसिद्ध अभंग आहे ना, तो जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळं सतत संत संग घडला. संत ज्ञानदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारणच होता ना. परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू, असं त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटलेलं आहे ना. गौऱ्या शेण्या वेचताना, घरातील इतर कामं करत असताना त्या सतत देवाचं नामस्मरण करत होत्या. बघा, आपले पूर्वज होते ना, सर्व काही कामं करायचे ना, पण त्यांच्या ओठी बघा, हे पिक्चर सिनेमाचे गाणे असायचे का बरं? अजिबात नाही. जात्यावरची गाणं, रामकृष्ण हरी, म्हणजे जे आपले अभंग आहेत ना, ते अभंग त्यांच्या ओठी असायचे. म्हणजे त्याचं तात्पर्य काय आहे बरं? त्याचे तसे माझे असो का, यासाठी रडण्यापेक्षा आहे ना, कर्मभोगाची पातळी आपणच निश्चित करावी. चांगले कर्म करूनही उत्तर मिळत नसेल तर संत जनाबाईच्या कथेतून आपल्याला समर्पक उत्तर मिळालं असेल ना. म्हणजे चांगले कर्म करणं सोडू नका, हेच आपल्या जन्माचं ध्येय असावं. तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे, आपणाची तारी आपणाची मारी, आपणाचीची उद्धारी. आपणया म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, सर्व काही आपणच करत असतो असं आपल्याला वाटतं, पण आपल्याला सांभाळणारा सुद्धा भगवंत आहे ना. आणि तो भगवंत आहे ना, आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या मनामध्ये असतो. फक्त या आपल्या मनामधल्या रावणाला आपण बाजूला काढायला हवं. जेव्हा आपण या राक्षसाला बाजूला काढू ना, तेव्हाच आपल्या मनामध्ये भगवंत उरेल. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, हा भगवंत एवढा भोळा आहे ना, की या मनुष्याला वारंवार मदत करतो, वारंवार दुःखातून सुखाकडे नेतो. तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, भगवंताचं नामस्मरण करत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जो नास्तिक आहे
भगवंताचं नामस्मरण करत नाही, त्याच्या जीवनामध्ये भगवंत कधीच येत नाही. पण ज्याला भगवंत आवडतो पण त्याला नामस्मरण करता येत नाही, त्याला भगवंताचे नामस्मरण करायचं आहे, तो कधी कधी करतो, तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये भगवंत येतो. बघा, एका छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो. बघा, शकुनी आहे ना, शकुनी हा एक राक्षसच होता. राक्षस का होता ना, बघा, हा शकुनी थांबवला नाही, कारण कृष्णाचा धावाच झाला नाही. हा महाभारताचं सत्य आहे ना आणि आयुष्याचा धडा आहे ना. महाभारतात शकुनी हा फक्त एक व्यक्तिरेखा नव्हता, तर तो बुद्धीचा चुकीचा वापर, सूड, धोका आणि अंतर्मनातील विष यांचं प्रतीकच होता ना. त्याचा डाव, त्याची योजना, त्याची फसवणूक हे सगळं चालत होतं, कारण कोणीही त्याला थांबवण्यासाठी धावा केला नाही. पण प्रश्न नेहमी विचारला जातो की श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते, मग शकुनीला का थांबवलं नाही बरं? उत्तर महाभारताच्या मूळ तत्वामध्ये आहे. देव हस्तक्षेप तेव्हाच करतो जेव्हा तू धावा करतोस ना. तू न बोलता देव तुझ्या कर्मामध्ये अडकत नाही. द्रौपदीनं धावा केला ना, म्हणून कृष्ण प्रकट झाले. द्रौपदीनं हात सोडले, सारे मार्ग संपले. मनातला अहंकार, मी सांभाळेन, मी एकटी लढेल, हे सर्व कोसळलं ना. आणि जेव्हा तिनं आतून हाक मारली ना, हे कृष्णा धाव, तेव्हा कृष्ण प्रकट झाले. देहानं नव्हे पण उपस्थितीनं. यातून महाभारत सांगतं ना, धावा हा बाहेरचा आवाज नाही, तो आतला स्वीकार आहे. मी एकटी, मी एकटा नाही. पांडवांनी धावा केला नाही ना, म्हणूनच शकुनीचा डाव सुरू राहिला. युधिष्ठिर जुगारामध्ये अडकत गेले आणि भीम रागामध्ये अडकला ना. अर्जुन गोंधळामध्ये अडकला. नकुळ, सहदेव शांततेत. कुणीही म्हणाला नाही, कृष्णा आम्हाला थांबव. श्रीकृष्ण सभेत होते ना, सर्व जाणत होते. शकुनी खोटं खेळतोय, धृतराष्ट्र अंधा आहे, दुर्योधन चिडतोय, हे कृष्णांना माहीत होतं. पण देवाने हस्तक्षेप का केला नाही बरं? कारण जितका पापाचा डाव होता ना, त्याहून मोठा होता माणसाचा मौन. देव माणसाच्या स्वच्छावरती हस्तक्षेप करत नाही. जोपर्यंत तू म्हणत नाहीस ना, कृष्णा मला सांभाळ, तोपर्यंत कृष्ण अधिकाराने येत नाही. श्रीकृष्ण सर्वत्र होते, पण बोलावलं नाही, म्हणून हस्तक्षेप झाला नाही ना. या आयुष्याची सर्वात मोठी शिकवण आहे. देवाला बोलवलं ना की भगवंत नक्कीच येत असतो. मग आता तुम्ही म्हणाल की मला तर भगवंत कधी दिसला नाही, पण कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आहे ना. भगवंत त्या रूपाने तुम्हाला मदत करत असतो. देवाला विसरलात ना तर की शकुनी जिंकतो आणि मग आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो. म्हणून इथे देव म्हणजे काय? तुझं जागृत भान, तुझा विवेक, तुझ्या अंतर्ज्ञान, तुझी योग्यतेची जाणीव, तुझ्यातला प्रकाश. ज्या क्षणी तू त्याला बोलावतोस ना, त्या क्षणी तुला बळ मिळतं, निर्णयाचं, धैर्याचं, स्पष्टतेचं. शिकवण, योग्य वेळी धावा करा. आयुष्यात कधी तुम्हाला कोणीतरी फसवतं, कुठे चुकीचं ओढलं जातं, कुठे शंका, भीती, गोंधळ येतो ना, कुठे तर्क हारतो, कुठे सत्य डोळ्यासमोर असूनही हात थरथरतात ना, त्या क्षणी शकुनीची ऊर्जा काम करत असते. तेव्हा महाभारत सांगतं ना, कृष्णाला बोलावं, शकुनीचं जाळं कोसलेल. धावा म्हणजेच काय? मनातला एका आतला क्षण, हे कृष्णा मी इथं अडकलो आहे, मला मार्ग दाखव. आणि मग जे घडतं ना ते चमत्कारक असतं ना. देव प्रकट कधी होतात बरं? मन शांत झालं की, अहंकार खाली आला की, सत्य स्वीकारलं की, आतली हाक प्रामाणिक झाली की.
देव प्रकट होतो ना. देव दाराबाहेर थांबलेले नसतो. देव अंतर्मनामध्ये बसलेला नसतो. फक्त तू बोललास ना की तो उठतो. जीवनातील महान तत्व महाभारत म्हणतं ना, जोपर्यंत तू देवाला आतून बोलत नाहीस तोपर्यंत देव आहे ना तुझ्या आयुष्यात प्रकट होत नाही. आणि हेच सत्य प्रत्येक संकटामध्ये लागू आहे. जसं का बघा, एखादी तिकडनं गाडी आलेली आहे, आपण रस्त्याला उभे आहोत. जर आपण गाडीला जर हातच केला नाही तर गाडी थांबेल का बरं? कधीच थांबणार नाही. तर ती स्वतः निघून जाईल. पण आपण जर हात केला ना तर त्याला सुद्धा वाटेल याला गरज आहे म्हणून यानं हात केला, आपण थोडं थांबावं. बघा, तुम्ही छोट्याशा या उत्तरावरनं तुमचं समाधान झालं की नाही तुम्ही नक्की लाईक करा. समाधान झालं असेल ना तर नक्कीच या निरूपणाला लाईक करा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना भगवंत असतोच, पण आपण त्याला दूर करत असतो ना. म्हणजे हा देवाचा धावा आहे ना तो प्रत्येकानं करायला हवा, पण तेवढी भक्तीसुद्धा करायला हवी ना. नाहीतर आम्ही काय करतो बरं? भगवंताचा धावा भरपूर करतो पण आम्ही भक्ती करायची विसरतो. पण देव आहे ना तुमच्या मदतीला नक्की येतो. पण जेव्हा तुम्ही भक्ती करता ना तेव्हा भगवंत तो तुमच्या मदतीला सुद्धा येतो आणि तुमच्या सोबत सुद्धा राहतो. यामध्ये भक्ती करणं आणि भक्ती करून जगणं यामध्ये अंतर आहे ना, हे आपल्याला कळायला हवं. म्हणून आपण या संसारामध्ये जगतो ना, या आयुष्यामध्ये जगतो. या आयुष्यामध्ये जगताना सुख दुःख सर्व काही आपल्या जीवनामध्ये येत असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये आपण भगवंताला प्रेरित करणाऱ्या काही गोष्टी आहेत ना त्या आपण करायला हव्यात. आपलं कपाळ आहे ना कधीच मोकळं ठेवू नका. आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळं का ठेवू नये? आपले पूर्वज सांगत असत ना, त्याला शास्त्राधार काय होता हे आता आपण जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगतं ना, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. वाचा अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर बघा, बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंद या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आलं, तू कपाळावर ही विभूती का लावतोस बरं? त्यावर 16 वर्षीय प्रज्ञागंध म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून मी लावतो. बघा, 16 वर्षीय प्रज्ञागंधाच्या जागी आपण असतो ना तर कदाचित आपणही हेच उत्तर दिलं असतं. कारण बाळपणापासून आपल्यावर ह्या संस्कार आपल्या आई आजीनं घातलेला आहे ना, त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. मात्र ते का लावावं किंवा ते लावल्यानं होणारे फायदे कोणते आहेत ना, किंवा ती केवळ धार्मिक खूण आहे का, याबद्दल आपण जाणून घेऊया. देहो देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ना, ज्याप्रमाणे मंदिरामध्ये सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याचप्रमाणे या देहातील रोमारोमामध्ये होणारं स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारं असतं ना. हृदय, यकृत, मेंदू ही स्थानं तंदुरुस्त असतील तर देह तंदुरुस्त राहतो. या अवयव म्हणजेच देह मंदिराचं स्तंभ आहेत. या देहामध्ये आहे ना भगवंत नित्यवास करतो. या देहस्थित मूर्तीत गंध लावणं केवळ छोटीशी देवपूजा आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो ना, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. गंध लावल्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंघोळी स्पर्श होतो. या अंघोळी मध्यमाच असावी, म्हणजेच मधलं बोट असावं. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध येतो ना. या अंघोळीतून प्रवाहित होणारी स्पंदनं थेट हृदयाला जाऊन भिडतात. म्हणून गंध लावल्यानं व्यवहारातील कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही, कारण तो देवाचं अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो ना. सकाळी कपाळावर गंध लावून
केलेली मानसपूजा आहे ना, ती दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते ना. जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईनं लक्ष ठेवणारा हा CCTV कॅमेराच असतो आणि त्याचा ऑपरेटर हा हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत ना हे कळल्यावर जसं वाईट कृत्य करण्यामध्ये धजावत नाहीत ना, त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहत आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्यानं होत राहते. गंध लावणाऱ्या व्यक्तीकडं समाज देखील सुसंस्कृती रक्षक म्हणून भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक गुण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली ही जाणीवच असते. म्हणून हिंदू धर्मानं आणि आर्य संस्कृतीनं हे तिलक विधीला धर्मामध्ये स्थान दिलेलं आहे. पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत, त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत ना. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असं चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंद इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असताना आपलं मस्तक शांत राहावं, गंध दरवळावा राहावा आणि कपाळावरील 2 भुवयांच्या मध्ये ते स्थित असलेलं चक्र कार्यरत व्हावं यासाठी देखील गंध लावलं जातं ना. म्हणजे तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वलता इत्यादी सद्गुणांचं दर्शन गंधातून घडतं ना. म्हणजे कोणाही सुवासिनीनं हळद कुंकवाचे लावलेली 2 बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात ना. कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात ना, तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचं सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करंगोळीच्या कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाईल. त्याला विजय तिलक असं म्हटलं जाई ना. त्या देखील बहुमान होता. बहीण भावाला, पती पत्नीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते ना. यशस्वी व्यक्तीचंही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावं म्हणून गंध लावलं जातं ना. एवढंच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वस्तू यांना देखील गंध लावून पूजन केलं जातं. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतःपुराणातील देवाची पूजा करून त्यांच्या साक्षीनं सत्कर्म करत राहावं ना. म्हणून मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना भरपूर संकट येतात, पण त्या संकटावर मात करून जो भगवंताची सेवा करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, तोच सर्वश्रेष्ठ मनुष्य समजावा. तुम्ही कधी श्रीकृष्ण स्वारींचं जर कपाळ पाहिलं ना तर श्रीकृष्ण स्वारींच्या कपाळावर लाल गंध आहे. हा लाल गंध आहे ना म्हणजे तुम्ही विचार करा, भगवंताने सुद्धा हा लाल गंध आपल्या कपाळावर लावला तर मनुष्यानं लावल्यानंतर आहे ना तो अधोगतीपासून वाचू शकतो ना. मनुष्याच्या जीवनामध्ये तो सात्विक गुणधर्म त्याच्या जीवनामध्ये येतील, तो सद्गुणी होईल, तो पाप कर्मापासून दूर राहील. हा लाल गंध हाच सांगतो ना की हा लाल गंध समोरच्याला आपण श्रेष्ठत्व निर्माण करत असतो, आपण श्रेष्ठ आहोत असं तो दाखवत असतो. म्हणजे हा लाल गंध समोरच्याला आपण काहीतरी एक वेगळे मनुष्य आहोत असं तो समजावत असतो. म्हणून हा लाल गंध आहे ना प्रत्येकानं आपल्या कपाळावर लावला पाहिजे. हा लाल गंधामुळं आहे ना आज आपल्याला समाजामध्ये मान आहे. बघा तुम्ही विचार करा, जेव्हापर्यंत हा लाल गंध आपल्या कपाळाला नव्हता तेव्हा आपल्याला कोणी विचारत होतं का? तुम्ही कुठेही जा, जरा लाल गंध हा दिसला ना, बघा तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. आपण आहेत ना, बघा आपली मुलं असतील, एखादी मुलगी जर पाहायला गेलो ना
तर आपण घरातले काय सांगतो बरं? ते कपाळ रिकामं ठेवू नको, लाल टिळा लाव. त्या लाल टिळ्यानं आहे ना एक अशी ऊर्जा असते ना, की समोरच्याची ऊर्जा खेचून घेण्याचं काम करतो, एक प्रभावीपणा हे करतो. आणि आता तर या कलियुगामध्ये आहे ना, जे भक्ती मार्गामध्ये मुलं नाहीत, मुली पाहायला गेलं तर ती सुद्धा लाल गंध लावून जातात. आणि मुलीवाल्यांना काय म्हणतात बरं? आम्ही सुद्धा भक्ती मार्गामध्ये आहोत. आणि लग्न झाल्यानंतर लाल गंध कुठे जातो हे कळत सुद्धा नाही. ज्याचं त्यानं आता समजून घ्यावं, जास्त काही सांगत बसत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, भगवंताची भक्ती करा, भगवंत तुमचं कल्याणच करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.